मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे। ग्रामस्थांच्या वतीने भगवान बाबाच्या जन्मगावी सावरगाव घाट इथे मागच्या 10 वर्षांपासून पंकजा मुंडेंचा हा दसरा मेळावा पार पडतो। यावर्षी शेतकऱ्यांवरचं संकट लक्षात घेता परंपरेप्रमाणे दसरा मेळावा पार पडणार आहे आणि याचीच तयारी सावरगाव घाट इथे पाहायला मिळते। भगवान भक्तीगडावर येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधत आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण होते। दरम्यान मी सध्या उभा आहे भगवान भक्तीगडावरती आणि याच ठिकाणी प्रत्येक वर्षी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो। आपल्याबरोबर ग्रामस्थ आहे, यावर्षी नेमकं कसं नियोजन आहे ते त्यांना विचारायचंय। यावरती जे काही शेतकऱ्यांवरचं संकट आहे त्यामुळे कसा असेल दसरा मेळावा? हे बघा, आपण पाहू शकता की हे राष्ट्रसंत भगवान बाबाची जन्मभूमी आहे। आपलं मान्य आहे की पूर परिस्थिती होती, पण भगवान बाबाच्या आशीर्वादाने आज बघा तुम्ही सगळीकडे पूर्ण कोरडं झालंय मैदान। पार्किंग कोरडी झाली आहे, पूर्ण दसरा मेळावा मैदानचं हे जे 20 एकर परिसर आहे हा कोरडा झालाय, म्हणजे कुठलीही गैरसोय या ठिकाणी होणार नाही अशा पद्धतीने ही स्थिती आहे। 10 वर्षापासून ही लोकनेत्या पंकजाताई ही परंपरा चालू ठेवतात जन्मभूमीमध्ये आणि ही परंपरा आहे, सालाबाद परंपरेनुसार जी आलेली ही परंपरा आहे। दर सालपेक्षा जास्त उत्साहानं आमचं जे असणारं गाव तुटून पडलेलं आहे। जी काय असणारी पूर परिस्थिती इतकी वाईट होती की 2 दिवसापूर्वी तर सर्व पाणी म्हणजे पाणीमय झालेलं होतं, पण बाबाच्या आशीर्वादाने बाबाच्या कृपेने आज हे सर्व 20 एकर ग्राउंड एकदम कोरडं ठण अशा प्रकारचं झालेलं आहे। पार्किंग त्याच प्रकारे आहे। गावातल्या लोकांनी सर्व जे येणारे भाविक आहेत यांना प्रसादाची थोडीशी सोय सुद्धा व्यवस्थित केलेली आहे। निश्चितच यावर्षी देखील त्यांच्या या मेळाव्याकडे लक्ष असणार आहे। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, एबीपी माझा, बीड, सावरगाव घाट।